नमस्कार. पुन्हा एकदा काही दिवसांच्या ब्रेकनंतर ज्येष्ठ पत्रकार, चित्रलेखाचे स्टार्ट टू एंड संपादक राहिलेले आदरणीय ज्ञानेश महाराव सर आपल्या सोबत आहेत. आणि निमित्त अर्थातच आजच्या महाराष्ट्र दिनाचा आहे. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल किंवा त्यानंतरचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची वाटचाल, या सगळ्याच बाबतीत मग ते आपले संत विचार असतील, पुरोगामीपणा महाराष्ट्राचा असेल, आपले समाजसुधारक असेल, या सगळ्याच बाबतीत महाराव सरांनी चित्रलेखाच्या माध्यमातून प्रचंड लिखाण केलेलं आहे वेळोवेळी. आणि बऱ्याच ठिकाणी त्या विषयावरती त्यांची व्याख्यानं सुद्धा झालेली आहेत. आपल्यापैकी अनेकांना ती माहिती आहे. मला याच अनुषंगानं आज त्यांच्याशी काही गोष्टी बोलायच्यात आणि म्हणून आज पुन्हा त्यांना संवादासाठी विनंती केलेली आहे. सर नमस्कार. नमस्कार. ज्या पद्धतीची काही गोष्टी मागच्या काही दिवसांमध्ये कालखंडामध्ये बघतोय आपण, मग गोविंद पानसरेंविषयी एक विधिमंडळातला एक आमदार कशा पद्धतीने बोलतोय, त्याच्यानंतर कशा पद्धतीने महाराष्ट्रातलं एकूण चित्र झालेलं आहे, अशा आमदाराचं सुद्धा समर्थन करणारी काही ठिकाणी माणसं आपण पाहतो. कसं हे सगळं महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण ही चर्चा करतोय. पुढे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती मला विचारायचंच आहे, तुम्हाला बोलायचं आहे, परंतु या सगळ्याकडे कसं बघताय तुम्ही? खूप संताप येतो, चीड येते की आपला महाराष्ट्र असा इतका कसा बिघडला, घडवताच बिघडला असं झालेलं आहे. आणखीन जे बुलढाण्याचे आमदार आहेत गायकवाड, त्यांनी ज्या पद्धतीने उद्वेग व्यक्त केला किंवा अजून काय केलं, हे सगळं मला वाटतं स्क्रिप्टेड आहे. ते म्हणजे खरातचं प्रकरण दाबण्यासाठी बागेश्वर महाराज काढणे आणि बागेश्वर महाराज जसा अंगाशी यायला लागला तसं ह्यांनी अंगात काढणे, स्वतःचा थैथयाट करणे. ह्यांची बायको कुठल्या तरी एका लग्नाला जाते, लग्नाला गेल्यानंतर तिथे पानसरेंचं पुस्तक जे आहे शिवाजी कोण होता हे त्यांना मिळतं. मग एवढा संताप येण्याचं कारण काय? आणि संताप आला तर आला, पण रात्री 1:30-2ला तो एवढा उत्मात कशाला पाहिजे ना फोनवरनं? तुम्हाला अधिकार दिलेले आहेत ना, जा तक्रार करा, विचारा, जाब विचारा, कुठपर्यंत जातात तुम्ही? तर हे सगळं स्क्रिप्टेड आहे आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आहे. त्याच्यातला जो भाग जो आहे म्हणजे तो त्याचं कुठेही समर्थन होऊ शकत नाही. त्यांना म्हणजे त्यांना निलंबितच केलं पाहिजे अशा लोकांना. असे आमचे लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही की छत्रपतीची बाजू घ्यायची, छत्रपतींच्या शिवरायांच्या बाजूने आपण बोलतो असता. तुम्ही कोण शिवरायांचा मान सन्मान टिकवणारी लोक आहेत? मावळे होण्याची पण यांची लायकी नाही आहे. ते मावळे तरीसुद्धा तत्वासाठी आणि सत्वासाठी टिकायचे. हे कुठले फुटलेले बिटलेले इकडून तिकडे नाचणारी लोक, शिक्षण नाही, काही नाही आणि बोलतात. ह्याच्या उलट मावळे जे होते ते प्रामाणिक होते. ते शिवरायांनी सांगितलेलं ते सूत्र त्यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांनी उतरवलेलं होतं. आत्माराम पाटील नावाचे त्यांनी असं म्हटलं की एक लढवय्या कसा होता, तर शिर तुटल तरी धड लढल इतक्या ताकदीची ती माणसं होती. ही पळकुटी माणसं छोट्या सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी 2-4 ईडी किंवा CBIची यांच्या मागे लपडी लावली की पळून जाणारी, कोणालाही मारझोड करणारी. ह्यांनी संजय जाधव आपलं गायकवाड आहेत, ह्यांनी मागे काय तो मंत्रालयातल्या त्या वेटरवरती मारलं. त्याने अजून कुठेतरी आता ह्या आंबी झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा, त्याला काय सहज सांगता आलं असतं ना सकाळी जाऊन, तुमची काय कनेक्शन्स असतील, तिकडचा कोण आमदार आहेत, आंबेडकर आहेत, तिथे मंत्री आहेत किंवा काय आहे ते एकदा समजून घ्या. रात्री 1:30 वाजता तो उत्मात करतो, त्यांच्या आई बहिणीवरनं शिव्या देतो त्यांना. ही कुठली संस्कृती आली? आणि त्याला पांघरूणं घातली जातात आणि वरती कांगावा करायचा. त्याच्यातला जो भाग आहे की शिवाजी कोण होता, हे त्यांचे जी वाक्य आहेत ते आता पूर्वी सावरकरांच्या याच्यामध्ये सुद्धा शिवाजी एकेरी आलेले आहे. लता मंगेशकरांचं गाणं आहे किंवा आपले प्रबोधनकार ठाकरेंचं दगलबाज शिवाजी नावाचं पुस्तकच आहे, त्यांचं छोटी पुस्तिका आहे. तर ह्याच्यामध्ये कोणी अनादराने त्यांच्याबद्दल काय लिहिलेलं नाही. गजानन भास्कर मेहेंदळ इतिहासकार, ज्यांनी ते खूप म्हणजे ऐतिहासिकच व्यक्तिमत्व होतं. म्हणजे जेम्स लेन प्रकरणामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेल्या शिवचरित्राची 1000 पानं फाडून टाकली होती. मी स्वतः काय त्यांच्या विरोधात लिहिलं
की बाबा हे बौलकरांच्या नावाने हो. उरबडवापणा कशाला करतात, त्याच्याबद्दल त्यांना खूप राग आला आणि स्वतःचे पान स्वतःच्या हस्ते फाडून टाकलं. असो, पण त्यांनी एका ठिकाणी त्यांचं जे पुस्तक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, मी शिवाजी हा शब्द वापरतो अनादराने नाही. आणि ती खरीच प्रस्तावना 4-5 पानांची आहे, ती पटण्यासारखी आहे की आपण असं कोण आदराने बोलतो म्हणून त्याचा सन्मान राखतो आणि एकेरी बोलतो म्हणून त्याचा अपमान करतो, अशी काही तागडी नाही आहे कुठे काही. बरोबर. ही आपल्याकडे एक प्रचलित आदराने बोलायची एक पद्धत आली, आणखीन ती वर्षानुवर्ष राहिली. इतर भाषांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये ही नाही आहे, समजलं की नाही. आपल्याला मराठीत असल्यामुळे आपल्याला ती जाणवतात. आणि शिवरायांचा अपमान होण्यासारखं असे कितीतरी घटना दर 15 दिवसांनी घडतच आहेत ना. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्र घडवताना आपण बघितला, ज्या माणसांनी, ती मला माणसं पण बघायला मिळाली बऱ्यापैकी. हो. म्हणजे ज्यांनी माझा जन्मच 60 सालचा आहे, म्हणजे जूनचा आहे. आणखीन त्यावेळी लढणारी जी माणसं होती ती वयाच्या 80व्या वर्षी 85व्या वर्षी, म्हणजे अहिल्याबाई रांगणेकर असतील, मृणाल गोरे असतील, डांगे असतील, कॉम्रेड डांगे, SM जोशी असतील, किंवा PK सावंत त्या काळातले होते, यशवंतराव चव्हाण मी बघितले, वसंतदादा पाटील बघितलेले, प्रत्यक्ष कार्य करणारे कार्यकर्ते GL रेड्डी बघितलेले, ज्यांनी शाहिरी वक्ती हा महाराष्ट्र गाजवला. जे अमरशेख गात होते, तसेच आपले गवाणकर होते, अण्णाभाऊ साठे होते. पण हे काही 3 बघितले नाही, पण त्यांच्या जोडीने जे काम करणारे होते ते आत्माराम पाटील मी बघितलेले आहेत. आणि आज असं वाटतं की त्यांच्या तुलनेत ही कुठे माणसं, क्रांतीवीर नाना पाटील असतील, भाऊराव पाटील असतील, किंवा ती जी त्या समकालीन असतील, प्रबोधनकार ठाकरे, ह्यांच्या कथा पण ह्यांच्यात तोंडून ऐकायला मिळाल्या, कारण त्यांनी पहिल्या प्रत्यक्ष बघितलेल्या गोष्टी आहेत त्या. ही इतकी उच्च दर्जाची सगळी नावं तुम्ही आता सांगितली, सगळ्या अर्थाने ते मोठीच माणसं होती. ती माणसं, ते आता हे संजय गायकवाड, ही अधोगती कशामुळे आणि कसं बघता तुम्ही याच्याकडे? मला वाटतं सत्तेचीच घसरगुंडी झालेली आहेत ना. सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या गोष्टी करायच्या, तडजोडी करायच्या, त्याच्यामधून अशी घरंगळणारीच नग मिळायचे ना. आणखीन एक वाद सर 2-4 दिवसापूर्वीच झाला, मगाशी तुम्ही ओझरता उल्लेख केला. या पुस्तकावरनं जसा हा निरर्थक वाद घातला गेला, तसंच रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज, हे बऱ्याचदा हा वाद उकरून काढला जातो. आता पुन्हा एकदा त्या बागेश्वरनं काढला तो नागपूरला येऊन. काय नेमकं यातलं तथ्य तुमच्या मते, आणि कशासाठी हे सगळे उद्योग केले जातात? मला असं वाटतं, काय माहिती आहे की, म्हणजे आता तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की संघाची स्थापना झाली 1925 मध्ये. RSS आणखीन त्यांचं जे सगळीकडे व्यापकता जी आहे वेगवेगळ्या पद्धतीने, त्यांनी अनेक त्या विचाराला पूरक असलेल्या ज्या संघटना आहेत, व्यवस्था आहेत. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळा गट आहे, पहिल्यापासून होता. म्हणजे ज्या साने गुरुजींनी उपोषण केलं आणि नंतर विठोबा सगळ्यांसाठी, पंढरपूरचा विठोबा सगळ्यांसाठी हे झाला, मोकळा झाला. त्यामुळे अस्पृश्य समाजाला त्या काळामध्ये अस्पृश्य मागासवर्गीयांना दर्शन घेता येत नव्हतं, म्हणून चोखोमा मेळा पायरीशी त्यांचा जीव गेलेला आहे. संपूर्ण कुटुंब त्यांचं देहांत तिथे झालेलं आहे. तर त्यावेळी गोरे शास्त्री नावाचे होते. तर त्यांनी तो विठोबाचं ते तेज होतं ते एका घागरीमध्ये काढलं, आणि ती घागर नंतर धारूरकर शास्त्री नावाचे तिथे आहेत, कर्मठ परंपरेतले सनातनी वृत्तीचे. सनातनी आणि हिंदू याच्यामध्ये फरक आहे. सनातनी म्हणजे, मी नेहमी सांगतो की सनातनी म्हणजे जो मंबाजीमधून विठोबांना आपलं तुकारामांना लाता घालणारा, आणि हिंदू म्हणजे कोण, तर अभंग तारून नेणारा, मुखोद्गत करणारा, तो खरा हिंदू. हा हिंदू. सनातनी ते जे कर्मठतेचा अवडंबर माजवतात, आणखीन दुसऱ्यांना तुच्छ लेखतात आणि इथे सामावून घेणे. तर त्या पद्धतीने त्या घारूरकर शास्त्रींनी ती घागर आपल्या वाड्यामध्ये ठेवली होती. म्हणजे त्यांची विठोबाला देव की नाही, तो दगड की देव, हे पण तेच ठरवणार. त्याच्यातलं तेज काढून घेऊन त्याला एक विधी आहे, त्याच्या विधीचं नाव आपल्या इथे मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे. त्या वर्षातनं त्यांच्या मागीच्या गणपतीच्या आधी की पुढे मागे
तिथे एक कार्यक्रम असतो की त्याचं शेंदूर बिले पण नवीन करण्यासाठी ते सगळं जो सिद्धिविनायकची जी काही ताकद असते ती चाकूमध्ये काढतात बापरे. आणि ते ठेवून देतात 7-8 दिवस आणि मग तो शेंदुराने माखून झाला की परत टाकतात. आता हे चाकू कशाला मध्ये पाहिजे ते माहिती नाही, त्याचा एक विधी आहे, त्याचं आता पटकन नाव आठवत नाही मला. त्यानुसार त्या घागर विठोबा पूजणारे असे वेगळ्या जातीचे विशिष्ट जातीतले ब्राह्मण समाजातले कर्मठता सनातनी मानणारे ते तिथे जायचे. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद नाही असं नाही आहे, त्यांनी केलेला होता. जिथे जातील तिथे भेद येणार. तो वारकरी संप्रदायामध्ये वेद प्रामाण्य वेदांना म्हणजे महानुभाव पंथामध्ये वेद जसे अप्रामाण्य आहेत आवश्यक म्हणजे अप्रामाण्य आहे जसं मानलेलं आहे, वारकरी संप्रदायामध्ये वेदांचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे प्रामाण्य मानलेलं आहे पण अनावश्यक आहे असंही म्हटलेलं आहे आणि ते ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. त्याला ज्ञानबाची मेक म्हणतात. समजलं की नाही? अच्छा. अनेकांनी तुम्हाला त्याच्यातलं सांगतील, तुम्हाला जे त्याच्यातले शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे अधिक सांगतील. तर हे भेदाभेद आहेच. वेद नाकारणारी लोक आहेत ना, म्हणजे त्याच्यामध्ये हे आहेच नाही. तुकारामांचा अभंगच आहे ना, पर्जन्य पडती आपुल्या स्वभावे वेदावीर्य शक्ती नाही. अनेक आहेत. वेद तो अनंत बोलला, वेद अनंत सांगितलं असेल पण खरा जीवनाचा अर्थ कोणी सांगितला असेल तर वारकरी संप्रदायातनी सांगितलं. वारकरी संप्रदाय आपल्या जागी आपल्यासारखा आहे. तसं रामदासी संप्रदाय पण आहे ना, तो आपल्या जागी आहे. तो स्वतः रामदास स्वामी आता ते ज्या जातीतले असतील त्यांची उंची तिथपर्यंतच असेल. त्याच्यामुळे ते अनेक इतरांना तुच्छ लेखणारं, गुरु कुठला तर ब्राह्मणच असावा असं त्यांचा आग्रह आहे. अनेक अशा गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे ती त्यांची कुवत आपण म्हणूया. कोणी माणूस झाला तर त्याची एक विशिष्ट मर्यादा असते ना. हे ब्रह्मांड फोडून काय कोण जाणार नाही ना. बरोबर. आधी मुळात ब्रह्मांड झूट आहे, त्याच्यामध्ये फोडून जाण्याचा प्रश्नच नाही, ते आवाक्यातच राहणार. तर त्यामुळे परंतु त्यांनी लिहिलेलं साहित्य आहे, काव्य आहे, हे मराठी भाषेतलं अतिउत्तम दर्जाचं ते साहित्य आहे. शब्दसंपदा प्रचंड आहे. पण जसं सावरकरांचं झालं तसं त्या रामदासांचं झालं. आणि हे संघ विचाराच्या लोकांनी केलेले असं माझं ठाम मत आहे पहिल्यापासून. म्हणजे वि. क. राजवाड्यांनी त्याच्यात ते सुरुवात झाली पहिल्यांदा. शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदासापासून, त्याच्या आधी काय कुठे असं कुठे मिळत नाही. पण हे वि. क. राजवाड्यांपासून झालं. खरं रामदासांचा त्यांचा पंथ, त्यांची जी संप्रदाय हे स्वतःच्या ताकदीने वाढवायची ताकद त्या विचारांमध्ये आहे, कुठल्याही विचारांमध्ये असेल. पण काहींना नेहमीच असं असतं ना की तुम्ही काहीतरी करा आणखीन मला दान धर्म करा मग माझं संसार वाढेल. तसं ते रामदासी पंथाचं झालेलं आहे. त्याच्यात हनुमंतांची बकर त्यांचे जे शिष्य आहेत त्या वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये गोष्टी घुसवलेल्या आहेत. आणि सतत शिवाजी महाराजचे गुरु हे रामदास होते. आता करून ते थोडे ते पारमार्थिक गुरु होते, आध्यात्मिक गुरु होते असं काही नाही आहे. कोण कोणाचे गुरु नसतात. जो तो आपापल्या ताकदीने व्यक्त होत असतो. लढणाऱ्या माणसाच्या बाबतीत तर तसंच असतं. तर सावरकरांना ज्या पद्धतीने वापरलं गेलं आणि बदनाम केलं गेलं असं आहे ना, त्यांच्यातले सगळेच 100 प्रचंड लेखन केलेलं आहे. सावरकरांमधलं काय आपल्याला 100% पटणार नाही, पण त्यांनी अंधश्रद्धेवरती जे लिहिलेलं आहे ते 100% पटवून घेतलंच पाहिजे असं आहे तुम्हाला. कारण त्याच्यामध्ये त्यांनी दाणादाण उडवून दिलेली आहे ना. गाईच्या वरती त्यांनी तर भयानक लिहिलं आहे. गाईच्या पाठीमध्ये रट्टा मारला तर 33 कोटी देव पडले पाहिजेत खाली असतील आतमध्ये. तर गाय एक वेळ गाय ही माता असेल तर ती बैलाची असेल, आपली कोण नाही. हे विरोधी आहे ना सगळं. तर तसं ते झालं आहे. तसं रामदासांमध्ये पण काही गोष्टी विरोधी आहेत या संघवाल्यांच्यासाठी. त्यामुळे ते बोलताना पण असंच म्हणतात की त्यावेळेचं वेगळं असेल, ते काय दंतकथा असतील. कशाला? चुकीचं आहे तर चुकीचं म्हणा ना. हे चुकीचंच त्यांच्या काळामध्ये लिहिलं गेलं. परंतु वापरण्यासाठी हा वाद सतत खोड्या काढल्यासारखा वापरला जातो. रामदासनी स्वतःच सांगितलं आपण केव्हा गुरु नाही आहेत. आणि शिवाजी महाराज कोणाला गुरु मानतील? कारण आई इतकी चांगली ताकदीने विचार देणारी होती. तर अजून काय पाहिजे? जिजाबाईंनी जे दिशा दाखवली त्यानुसार ते गेले. दुसऱ्या बाजूला संत तुकाराम आहे, पण त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे आणि त्यांच्या भेटीचे अनेक प्रसंग आहे. पाईकाचे अभंग तर त्याच्यासाठीच आहे. त्यांची भेट झालेली सुद्धा आहे.
आणखीन ती भेट झालेली असून तरीसुद्धा तुकाराम महाराज सांगतात जी संतत्वाची ती उंची कुठे आहे, तशी रामदासांमध्ये सुद्धा आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं नाही, एकप्रांती राहिले पण वर्तमान नाही घेतलेले. ते प्रामाणिकता आहे त्यांच्यामध्ये. दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराज असतात, तुका म्हणे आता सलगीची विनंती, वार्ता ही भेटीची सांगू नये. हो, त्यांना आवश्यकताच वाटत नाही ना या सगळ्याची. बरोबर. तर हे संत लोक हे आहेतच ना, त्यांची ताकद आहे, त्यांची कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच तुकाराम महाराजांची 1236वी ओवी आहे, जे करीती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा, पूस नाही पायचार मनुष्य परी कुत्रीती. म्हणजे जो गुरु मानतो, गुरु गुरु करत फिरतो, हा माझा गुरु, हा माझा सद्गुरू, तो कुत्र्याचाच सारखा आहे. आणि ज्याच्या भोवती भारू आहे तो गुरु हा सुद्धा कुत्राच. एकमेकांना इमान राखायचे आणि नको ते धंदे करायचे. त्याचं टोक म्हणजे खरात. सुरुवात तिथून होते, दानदक्षिणेपासून, भक्तनिवासच्या पैशापासून, पण ती तिथपर्यंत पोचते. तर हे जे आहे त्या ह्या संत लोकांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. परंतु आत्ता तुम्ही सज्जनगडाला गेलात, ज्या तुकाराम शिवाजी महाराजांनी गळ्यात कवड्याची माळ घातली, ते तुकाराम शिवाजी महाराज किंवा त्यांचे कोण अजून वारसदार असेल कोणी, का तू शिवाजी महाराजांकडनं तो पलंग आला म्हणून सांगतात, सोन्याचा पलंग आला, ते कशाला पाठवतील आणि हे कशाला घेतील? रामदास स्वामींनी तर स्वतः नाकारलेलं आहे ना की फुकट कोणाचं घेऊ नये. आणखीन एकाकडे भिक्षा घेतली तर 7 दिवस त्याच्याकडे जाऊ नये आणि त्याला 5 श्लोक ऐकवल्याशिवाय कुठली गोष्ट घेऊ नये आणि हे वळण लागू नये दानदक्षिणेचं. त्यामुळे चाफळच्या त्या रामाच्या इथे राम मंदिरासाठी शिवाजी महाराजांनी जी त्यांना भेट दिली होती, दरवर्षी वर्षासन लावलं होतं, ते पण त्यांनी बंद करायला लावलेलं आहे ना. अच्छा. तर इतकं आहे. पण त्याच चाफळला आता जिथे भेट झालेली नाही, चाफळमध्ये तुम्ही कराडच्या जवळ आहे, तिथे रामाचं मंदिर आहे. त्याच्या खाली शिवाजी महाराज नेहमी भेटायला येण्यासाठी एक तळघर आहे, तिथे लिहिलेलं आहे, समजलं की नाही. आणखीन आता हे मला गंमत वाटते, आम्ही 2018मध्ये गाथा मंदिर जे आहे देहूचं, त्याच्यामध्ये रामदास कसा घुसवला ते मी लिहिलेलं आहे. त्याच्यावरती रिपोर्टिंग आहे चांगलं त्यावेळी. आणि त्याचवेळी मी एका बॉक्समध्ये चाफळचं एक प्रकरण सांगितलं होतं. त्या चाफळच्या इथे ते आपलं मंदिराच्या खालच्या बाजूला शिवाजी महाराज आणखीन ते भेटीसाठी येत होते म्हणून ते दाखवलेलं. आतमध्ये जाता पण येतं, 20 बाय 20 असं एक दालन आहे, खोली आहे दगडाची, छान आहे ते केलेलं आहे. आणि त्याच्यापासून 50 एक असेल मीटरवरती अंतुले जेव्हा मुख्यमंत्री होते, अब्दुल रहमान अंतुले, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रभर जिथे जिथे शहीद झालेली होती, ज्या गावातले स्वातंत्र्य सैनिक जिथे आपलं बलिदान दिलं आहे स्वातंत्र्यासाठी, तर त्यांच्यासाठी एक अष्टकोनी आकाराचं एक त्यांनी एक वास्तू उभारली की 8 आकार त्या माणसाचं त्याचं नाव तिथे काय जे असेल त्याचा स्मरणार्थ त्या गावातल्या लोकांची, स्वातंत्र्य सैनिक झालेल्यांची नावं आणि तिथे वाचनालयासारखं बसायची व्यवस्था असलेलं. मी तिथे गेल्यानंतर 2018मध्ये तर तिथे मी आवर्जून गेलो की शिवाजी महाराजांची भेटीला झाली असं म्हणतात, ती कुठे झाली बघूया. तर ते तिथे आहे आणि ते बंद केलेलं आहे सगळ्या बाजूनी. आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि रामदासांचे छोटे छोटे पुतळे आहेत. आता ते हिंदुत्ववादी स्वतःला बनवणारे ते वापरतात. त्याचं कारण का, त्याच्या मागच्या बाजूला खरं ज्या रस्ता इथे असेल आणि तर ते भेटीचं ठिकाण इथे दाखवलं असेल की जे स्वातंत्र्य वीरांचं आहे खरं, तर त्याच्या उलट्या बाजूला म्हणजे सहजासहजी दिसू नये तर असं दाखवलेलं आहे की त्याचं उद्घाटन आहे ते शरद पवारांनी केलेलं आहे. ते गॅल्वनाईजच्या पत्र्यावरती आहे, पण दिसायला ते दिसताना संगमरवरी लादी दिसते. हे 10-15 वर्षापूर्वी लावलेलं असेल. तर मला नेहमी असं वाटतं की हे जर पत्रे जर खोटे ठोकत असतील, कोणशीला खोटं ठेकत असतील ना, तर रामदास शिवाजी भेट गुरु हे खोटं आहे, याच्यासाठी हे पुरेसं आहे. बरोबर. तिथे तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर आहे, तिथे रामदास साधना घुसवायची काही गरज नाही ना, कारण तुम्ही चाफळला काही केलेलं नाही आहेत ना. तर 2 वर्षापूर्वी ह्या देवगिरी महाराज आहेत ना, गोविंदगिरी महाराज,
त्यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम होता आळंदीला. तिथे हा बागेश्वर आला होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही वेदांची शाळा काढा, अमुक काढा, तमुक काढा तिथे. आणि तिथेही सुद्धा त्याला नाव रामदास साधनागृह द्या असं होतं. तर मला असं वाटतं की रामदासी संप्रदाय स्वतःच्या ताकदीचा नाही आहे का? पूर्वी आपल्या माहिती असेल, आता शहरामध्ये ते दिसत नाही चित्र, पूर्वी सायकलवाला असायचा. तो सायकलवाला काय करायचा की सायकल जोरात चालावी किंवा आपला स्पीड तेवढा असावा म्हणून तो बसचा दांडा पकडायचा, नाहीतर ट्रकचं मागे लोंबकाळणारं ती साखळी असते ना तशी पकडायची. तसं रामदासींचं झालं का? तसंच सावरकरांचं झालं होतं. सावरकरवादी असेच कोणाचे तरी दांडे पकडून जायचे, समजलं की नाही. शेवटी त्यांचा आता काय नाश व्हायचा तो झाला, ह्यांचाही होईल. माझं म्हणणं की त्यांना गरज काय शिवाजी महाराजांची? शिवाजी महाराज वजा करून, वारकरी संप्रदाय वजा करून हे स्वतंत्र ताकदीने का उभे राहू शकत नाही? ते राहू शकत नाही कारण तिथे जातीनिष्ठता आणि जातवाद आहे, वर्णवर्चस्ववाद आहे. वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरांपासून, नामदेवापासून, चोखा मेळा, कान्होपात्रा, जनाबाई, एकनाथ महाराज, वेगवेगळ्या जातीतली लोक आहेत. 100 संत झालेले आहेत, त्याच्यामध्ये अधिक 40 मुसलमानसुद्धा आहेत. हे इतके संत झाले. इथे रामदासी परंपरेमध्ये सगळं ते त्यांची जी रामदास आणि त्याच्यानंतर जे शिष्य परंपरा आहे ती जातीची आहेत ना. त्याची ब्राह्मण सभा करून ठेवली आहे यांनी. मग आपण दुसऱ्यामध्ये जायचं आणि आपलं गुरुत्व सिद्ध करायचे, अशाने होत नाही ना. उपजत जे आहे तुम्ही तुमच्या ताकदीने मोठे व्हा, प्रचार सगळीकडे करा, व्यापकता दाखवा. नुसते प्रवचनकार उभं करून आणि बैठकामध्ये ओबीसी समाजातल्या लोकांना पोपटासारखं बोलायला लावून ते नाही होत, प्रचार नाही होत, वास्तव नाही बदललं जात. तो बागेश्वर महाराज उलट बरं झालं तो बोलला म्हणून, कारण त्याला कुठे माहिती होती पुढची आपत आपल्या होती अशी ओळख. म्हणजे आता लोक तर आला तर जोड्यानेच मारतील त्याला. ह्याला कसं कळत नाही मला सांगा? तुला पर्ची टाकून तू माणसं ओळखतो ना, त्याचं आयुष्य ओळखतो. हे बुवाबाजांचं असेच नागडे होतात ते. म्हणजे आता तो उष्णोजल देणारा काय तो खरात असेल ना, त्याला पाणी पण मिळत नसेल आता तुरुंगामध्ये. पण हे यांची पद्धत अशीच असते. ह्यांनी जी पेरलेलं आहे तसंच उगवणार. ह्यांनी जर सांगत होतं ना मला की तुमचं नाव सांगा, मी तुमच्या पर्चीवरून तुमचं भविष्य सांगतो, तुमच्या आयुष्यातल्या व्याधी सांगतो. आता गडगे महाराज आहे ना, तो कुठला, तो दत्ताला बोलवून तो हे बनवतो, काय तुमच्या कॅन्सर दूर करतो, सगळं शिव करून खेचून घेतो. नागडे झाले ना हे सगळे. आणि ह्याच्याशी संघाचा का संबंध लावायचा नाही, संघ परिवाराचा? हे इतके नालायक हे तुम्हाला माहिती नाहीत का? बरोबर. पर्ची टाकून अशी दुसऱ्याची भविष्य ओळखणाऱ्या माणसाला मुख्यमंत्री जातात कसे त्या कार्यक्रमाला? त्या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणजे आपले विद्वान मोहन भागवत 5 शंकराचार्यांना बुडाखाली ठेवणारे हे जाऊ का? हे कसं काय ना ॲक्सेप्ट करायची का? तुम्ही शंकराचार्याच्या वरती आहात ना. ह्यांना तुम्हाला बाबा बिबा हे कशाला लागतात? तर लोकांना फसवण्यासाठी लागतात, कारण ह्यांचं सगळं मोठेपण नकली आहे म्हणून. त्यामुळे असे वाद होत राहणार. मला असं वाटतं की त्याच्यातनं पॉझिटिव्ह भाग घ्यायचा की बुवाबाजी झूट आहे. ह्याला आपलं भविष्य समजत नाही मागेश्वर बाबाला. त्याला दिव्यदृष्टी तिथे काय शेण खायला गेली होती का तिकडे? बरोबर. त्या शेणावरनं आठवतं की एक अशी गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या बाबतीत की शिवाजी महाराज जेव्हा यांच्या दर्शनाला गेले आपल्या स्वामी रामदासांच्या, तेव्हा त्यांना मुठभर शेण, मुठभर खडे, मुठभर आमिष दिले आणि त्यांना पाठवा. त्यांना सांगितलं हा तुम्हाला प्रसाद. अरे कसलेही धंदे. आणि त्याच्यामुळे अर्थ शोधून सांगतात आताचे बुवा महाराज. ते शेण म्हणजे प्रामाणिकता असते, खडे म्हणजे मावळ्यांची निष्ठा असते, लोकांचं कल्याण असतं. कसले धंदे सांगतात. ज्या माणसांनी सरळ त्या रामदासांनी साधा सोप्या शब्दामध्ये उपदेश केला, त्यांच्या कुवतीने केला, त्यांनाही माणसातनं कथा सांगताना उठवलं की रामदास हे बजरंगाचे अवतार म्हणून त्यांना शेपूट आहे म्हणून. अरे कसली शेपूटनी कसलं काय? तुम्ही नालायक, म्हणजे इतके नालायक आहेत की तुम्हाला जो हवासा वाटतो त्यालाच माकड बनवून ठेवतात. तो शेपूट एवढं असेल का ना हातभर असेल, ते शेपूट आलं की माकडच झाला ना तो. बरोबर. हे तुम्ही त्यांचे अपमान का करतात? वादाचे विषयात इतर तर कोण काढत नाही विषय.
ठरवून आपल्या शिवाजी महाराजांचे गुरु हे होते, मग तो कोश्यारी सांगणार. कारण ह्यांच्यापर्यंत त्या तशा कथा गेलेल्या आहेत बरोबर. की यदि शिवाजी रामदास नाही होते तो शिवाजी महाराज बनता नाही आहे. म्हणजे लढाईचं तो, आणि हे कपडे सांभाळून सांगणार की माझ्या आशीर्वादाने अशा लढाया जिंकता येत नाहीत. आशीर्वादाने लढाई जिंकल्या असत्या की नाही तर मोदींची इतकी फरफट झाली नसती. जी काय अवनती झाली आहे पहलगामपासून, जे काय आणून जे युद्ध पाकिस्तानची खेळायची, त्या इस्रायलला गळ्यात गळा घाला, ट्रम्पनी जी वाट लावून टाकली टॅरिफमध्ये, हे आशीर्वाद त्यांच्यावरती सगळ्यांचेच आशीर्वाद असणार ना. अगदी मोहन भागवतांपासून सगळ्यांचे आशीर्वाद आहे. म्हणजे मोहन भागवत बाजूला बसले म्हणजे 5 शंकराचार्य बसले, 10 इमाम बसले, 2 पोप बसले. इतकी ताकद असलेले माणसं आहेत ना, एवढी 100 वर्षाची संघटना आहे ना ती. तर हे सगळं उघडं पडलेलं आहे. त्यामुळे असं परत परत व्हावं असं मला वाटतं. बघूया पुढे काय होतं. मग तुम्ही आता खूप वेळा वारकरी संप्रदायाचा उल्लेख केला आणि सगळ्या आपल्या संतांचा उल्लेख केला. तुकाराम महाराज तर तुमच्या विशेष जवळचा विषय, अभ्यासाचा विषय. तुम्ही त्याच्यावरती नाटकसुद्धा लिहिलेलं आहे आणि करतासुद्धा तुम्ही त्यात भूमिकासुद्धा स्वतः. वारकरी संप्रदायातली सनातन्यांची किंवा या प्रतिगाम्यांची घुसखोरी हा सध्या खूप मोठा चर्चेचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये. शरद पवारांनी मागे काहीतरी एक निवेदन काढलं, मग त्यांच्या प्रवक्त्याने 20 त्या सगळ्या कीर्तनकारांची यादी घोषित केली आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्या सगळ्याची चर्चा सुरू आहे. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता सर? नाही, ती घुसखोरी झालेली आहे, ती वैचारिक घुसखोरी आहे. ती आजची नाही आहे, ती गेली 100 वर्ष चालू आहे. म्हणजे आळंदीला जी वारकरी शिक्षण संस्था आहे जोग महाराजांची, तिथपासून ते सुरू आहे. आणखीन ते आता आपल्या लक्षात यायला लागलं. व्यक्तींची नावं घेऊन काय उपयोग नाही, अमुक हा व्यक्ती, तो व्यक्ती, तो व्यक्ती, पण ही परंपरा सुरू झालेली आहे. तिथे ते शिक्षण दिलं जातं. आपल्याला वाटतं वारकरी संप्रदाय म्हणजे काय, कर्मकांडापासून दूर राहणारा, पुराणातल्या खोट्या कल्पनामधून जी अस्पृश्यता निर्माण झाली, तुच्छतावाद निर्माण झाला, तो झटकून प्रत्येकाला स्वाभिमान देणारा, माणूस म्हणून स्वीकार करणारा, अशा पद्धतीने वारकरी संप्रदाय आहे तो. की ठीक आहे, माळा विळा घातल्या पाहिजे गाळात, पण त्याचवेळी तुकोबांचा अभंग आहे ना, गंध टिळे टोपी माळा हे तो देवाचे गाभाळे. त्यामुळे हे देखणेपणासाठी जे काय करतात, अमुकेच पद्धतीने वारकरी धोतर, पण वारकरी धोतर झालं तर ते हे असं काय धोतर असतो, ते कुठलं वारकरी धोतर, त्याला काय पंथ हे नसतो. पण वारकरी शिक्षण संस्थेमधून जे सनातनी विचारांमध्ये ज्या काही गोष्टी ज्या होतात, कर्मकांडाला प्रोत्साहन देणारं, म्हणजे त्यांच्याकडे विचारसागर नावाचं एक 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये एक पुस्तक आहे. ते जे विचारसागर जो सोडवला त्याला सुटला असं म्हणायचं, की त्याला कीर्तन उत्तम पद्धतीने करता येईल, किंवा काय पंचदशी अमुक तमुक असे सनातन धर्माला पूरक ठरतील अशा गोष्टी तिथे आलेल्या आहेत. किंवा एकादशीमध्ये स्मार्त एकादशी, अमुक स्मार्त एकादशी, असं ते खूप काही घुसवलेलं आहे. परंतु असं मला वाटतं की मूळ सूत्रापासून ते तुटलं जातं. आणखीन त्या माध्यमातून तुम्ही पण व्हिडिओ केलेले आहेत की प्रचार कसा करायचा राजकीय पक्षांचा. मला असं वाटतं की तो आत्ताचपासून होतो अशातला पण भाग नाही. 1986 सालामध्ये पहिल्यांदा वारकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी आळंदीला धर्मसंसद नावाने एक संमेलन भरलं होतं वारकरी संप्रदायाचं, आणि त्याचे प्रमुख होते धोंडामारद देगलूरकर. आणि तिथपासून ही मुवमेंट सुरू झाली. पहिले त्यांचे कपडे, म्हणजे पहिल्यांदा फेटा बदलला, पहिल्यांदा ते पांढरे कपडेच घालायचे. इतकं अवाढव्य नव्हतं, एका गादीवरती उभे राहून ते कीर्तन करायचे, स्टेज पण नसायचं, कारण ते समचरण असलं पाहिजे ना सगळ्यांनी. त्यामुळे सगळे एकत्र असायचे. स्टेजवरून कीर्तन करणं आणखी आतासारखं कोकलनं नव्हतं. जे आता काय गातात की नाही, ते कुठून शिकून येतात काय माहिती नाही. मारुती बुवा बागडेंसारखा टाळकरी त्याच्यामध्ये असलेला मी बघितलेला, ज्यांनी पंजाबी ढंगांनी ते गायचे. मारुती बुवा बागडे खूप नाव होतं कीर्तनामध्ये. किंवा अजून असे भजनकार चांगले होते, म्हणजे जे भाटकर आहे, स्नेहल भाटकर, हे उत्तम भजन करायचे. अच्छा. त्यांचे सगळे अभंग आहे. आपलं वारियाने कुंडला आले ते ह्यांचं आहे, आपल्या भाटकरांचंच आहे ते गाणं. तर ह्यांनी अशा पद्धतीने वेगवेगळे संगीतकार असायचे चांगले,
उत्तम गवई असायचे, पखवाज वाजक असायचे. आपापल्या क्षेत्रामध्ये अर्जुन शेजवळ नावाचे होते पखवाज वाजक. तर ही माणसं होतं. आताचे काय धांगडधिंगा होतो अशातलं काही नाही. पिक्चरची गाण्याच्या चालीवरती गाणी गायची असं काही नव्हतं. किंवा तो बुवा जो आहे तो अशा उड्या मारतो की नाही की चला ते रॅप बीप करतात तसं वाटतं ते. आणि आचकट विचकट चाळे करतात. त्यावेळी मी बघितलेले आहे. आवाड बुवा असतील, मनसुख बुवा असेल, तात्यासाहेब वासकर, आप्पासाहेब वासकर, धोंडा महाराज देगलूरकर, गुंडा महाराज देगलूरकर, किंवा आपले ज्ञानेश्वर मोरे होते, माऊली म्हणायचे मुंबईमध्ये. निवृत्तीबुवा देशमुख नावाचे होते, एक MA झालेले. ही खरंच माणसं सात्विक दिसत होती हो केवढी तरी. हे आता कुठलं काय करतात ते असेच शिकून आलेले. एक धर्मांधता वाढत गेली. धर्मवाद वाईट नाही, धर्मवाद तुम्हाला नीती शिकवतो. तुमचा धर्म जो आहे, धर्म म्हणजे नीती, तो शिकव. पण धर्मांधता सगळं द्वेष शिकवते ना. तर हे ज्या पद्धतीने प्रेझेंट करतात ते द्वेषच करतात असं वाटतं. हे सरळ काय सांगतच नाही आहे. पण हे गेल्या 85 सालापासून ते तयार झालं. हे एका दिवसाचं नाही आहे. अनेक ते बुवा लोक आहेत ते ज्या पद्धतीने बोलतात, जे तुमच्याकडे पण तुम्ही व्हिडिओमध्ये तर पुरावेच दिलेले. आणि तिथेच रामदासजी आणखीन वारकरी एकत्र झाले. त्यामुळे आपळेबुवा आहेत की नाही, आपळेबुवांचे वडील मला माहिती आहेत. हा तो चारुदत्त आपळेचे वडील होते. त्यांचं सगळं राष्ट्रीय असतं, राष्ट्रीय कीर्तनकार असतात ते सगळे. ते गल्लीतच काम करतात पण लावतात राष्ट्रीय कीर्तनकार. मी त्यांचं कीर्तन बघितलेलं आहे. ते खूप चांगल्या पद्धतीने करायचे. आपळेबुवांचं कीर्तन हे खूप चांगलं असायचं. पण आता हे रामदासी आणि वारकरी असं सगळं मिक्स करून करतात. तर मला असं वाटतं काय माहिती आहे की हे होत राहणार, कारण राजकारण त्यांच्या फार जवळ आलेलं आहे. आणि राजकारणी लोक त्यांना आता स्कीम जाहीर करायला लागले की त्या वारकऱ्यांना बुवांना दरवर्षी काय पैसे देणार, दिंड्यांना पैसे, अमक्याला पैसे, त्या आल्यामुळे. पण हे एका दिवसात झालेलं नाही. आणि त्याच्यानंतर जो 86 सालानंतर हा तुकडा पडला. आणखीन हळूहळू करत वारकरी संप्रदाय बदलत गेला. आणि जेव्हा बाबरी मशीद पडली 92ला, तेव्हा तिथे 1000-2000 वारकरी होते तिथे. आम्ही बघितले, कारण बाबरी मशीद पडतानाच समोर मी बघितलेली आहे. जसे रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक होते 100, तसे 2-4 हजार हे वारकरी पण आले होते. मग हे बदललेलं आता कसं कळतं? वेळीच कळलं पाहिजे ना. तो वेळीच कळलं असं समजल्यानंतर ते करेक्ट केलं पाहिजे होतं. सगळ्यांनी त्या स्वतःला हे आखून घ्यायला पाहिजे होतं. एक वारकरी संप्रदाय आहे किंवा अजून कुठले संप्रदाय, रामदासी संप्रदाय, अमुक तमुक, ह्याच्यामध्ये आपल्याला भक्तीच्या मार्गाने जायचं नाही आहे. आपल्याला राजकीय असेल तो विकासाचा मार्गच असला पाहिजे. आर्थिक प्रश्नांवरतीच काम केलं पाहिजे. ह्याची संधी काँग्रेसला होती ना. मुंगळा पायाशी असतो ना तेव्हा त्याला ठेचायचा. एकदा मुंगळा कपड्यात शिरला की वस्त्रण झाल्याशिवाय काय अटळ आहे. त्याचा अनुभव जसे हबोप घेत असतील, अस्सल हबोप वारकरी घेत असतील, तसे राजकारणी पण घेत आहेत ना. बरोबर. तर मला असं वाटतं की हे सोडलं पाहिजे. विचार आपण बदलला पाहिजे. तो खरं आहे. म्हणजे अगदी समर्पक असं विश्लेषण, मार्मिक विश्लेषण केलं तुम्ही. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सर बोलतोय आपण. तुमच्या मते महाराष्ट्र धर्माची व्याख्या नेमकी काय? शिवाजी महाराजांचं आयुष्य म्हणजे महाराष्ट्र धर्म. वा. सर्वांना सामावून घेणारा. जे आत्माराम पाटीलचं गाणं आहे तेच मी आता तुम्हाला त्यातले शब्द सांगेन. दीनदुबळ्यांचा रक्षण करता शिवराया होते, माता भगिनीसाठी तरते भाऊ राया होते. जमीनदारी अन वतनदारीला दिली मूठ माती, समता निर्मून समरसिद्धीला केली सैन्य भरती. त्यांच्या सैन्यामध्ये सगळे होते. स्वराज्य कामी पणी लाविले सर्व धर्मपंथ, स्वराज्य कामी पणी लाविले सर्व धर्मपंथ, राष्ट्रीयतेचा महान केला महाराष्ट्र धर्म. वा. आणि पुढे त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे, सह्याद्रीच्या कडे कपारी लढला शिवराया, सह्याद्रीच्या कडे कपारी लढला शिवराया, हिमालयाच्या स्वातंत्र्याचा घडविला मूळ पाया. इतक्या 8 ओळीमध्ये त्यांनी संपूर्ण आपला महाराष्ट्र धर्म सांगितलेला आहे. अनेक लोकांनी सांगितलेलं आहे. मी सोप्या शब्दात सांगितलं. छत्रपती शिवरायांना समोर ठेवा. आणि त्यांनी काय काय केलं असतं, ह्यांनी एवढं खपवून घेतलं असतं का?
मला असं वाटतं की तो महाराष्ट्र धर्म आपल्यात मांडवावा, आपल्यामध्ये आणावा, स्वाभिमान टिकवावा. मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्र हे राष्ट्र निर्माण करणार आहे. आणि त्याच्यामध्ये हे नकली लोक येऊन जर घुसखोरी करून काय करत असतील तर आपल्याला फेकून द्यायचं काम आपलंच आहे. आणि ते जय शिवाजी करत आपण काम करत राहायचं. अतिशय सोप्या शब्दामध्ये मंत्र सांगितलेला आहे सरांनी या सगळ्या अधोगतीपासून दूर जाण्याचा किंवा त्यातून बाहेर पडण्याचा या विद्यमान सद्य गर्तेमधून. सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला पण.